नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर या यूट्यूब चॅनलवर महाराष्ट्रातील सर्व तमाम भावी स्टेनोग्राफर अधिकाऱ्यांचं मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, गतवर्षी 2022ला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ जे आहे MUHS याची परीक्षा झाली होती, लेखी परीक्षा स्टेनोटायपिस्ट आणि उच्च श्रेणी लघुलेखकची। तर त्याची नुकतीच आज या ठिकाणी जी आहे ती लिस्ट लागलेली आहे। लेखी परीक्षेमध्ये पात्र झालेले विद्यार्थी यांची मूळ कागदपत्र पडताळणी आणि व्यावसायिक चाचणी म्हणजे डिक्टेशन स्किल होणार आहे। 120 मार्काची लेखी परीक्षा होती आणि आता 80 गुणांची या ठिकाणी डिक्टेशन परीक्षा होणार आहे मित्रांनो। त्या संदर्भातलाच अधिकृत आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तत्पूर्वी 328 विद्यार्थी हे स्टेनोटायपिस्ट पदाच्या डिक्टेशन परीक्षेसाठी काय झालेले आहेत, क्वालिफाय झालेले आहेत। त्या सर्व विद्यार्थ्याचं प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर व राजमुद्रा अकॅडमीकडून सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत सर्वप्रथम आणि अभिनंदन देखील। विशेष म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी कागदपत्र पडताळणीला जाताना काय काय आपल्याला सोबत घेऊन जावं लागणार आहे हे महत्त्वाचे मुद्दे आहेत। स्पेशली महिला वर्गांनी कोणकोणते डॉक्युमेंट्स सोबत ठेवायचे, कोणकोणते दस्तऐवज ठेवायचे हे माहिती करून घ्या आणि काही अडचणी असेल तर मला फोन देखील आपण करू शकता। तर मित्रांनो बघा, महत्त्वाचे मुद्दे कोणकोणते आहेत। एकूण 328 विद्यार्थ्यांना कागदपत्र पडताळणी आणि डिक्टेशनला बोलविण्यात आलेलं आहे। जाहिरात क्रमांक 9/2022 लघुटंकलेखक स्टेनोटायपिस्ट या पदाच्या तात्पुरता गुणवत्ता यादीतील उमेदवारांचे मूळ प्रमाणपत्र अभिलेखे तपासणीकरिता व व्यावसायिक चाचणीबाबत सूचना या ठिकाणी दिलेली आहे मित्रांनो। तर या ठिकाणी एकास 5 प्रमाणे जे आहे ते विद्यार्थी बोलवलेले आहेत। सदर प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका व उत्तर तालिका याबाबत उमेदवारांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांची पडताळणी करण्यात आली आहे। समान गुण प्राप्त झालेल्या उमेदवारांबाबतीत शासन निर्णय दिनांक 13 जून 2018 व तदनंतर शासनाने वेळोवेळी विहित केलेल्या शासन निर्णयानुसार ज्या उमेदवारांना लेखी परीक्षेत एकूण गुणाच्या किमान 45% गुण प्राप्त झालेले आहेत अशा उमेदवारांची तात्पुरती पदनिहाय, सर्वसामान्य व प्रवर्गनिहाय गुणवत्ता यादी प्रोव्हिजनल जनरल अँड कॅटेगरी मेरिट लिस्ट विद्यापीठ संकेतस्थळावर दिनांक 29/11/2022 रोजी पदनिहाय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। सदर यादीबाबत उमेदवारांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांची पडताळणी केल्यानंतर तात्पुरत्या गुणवत्ता यादीतील एकास 5 या प्रमाणात गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची तात्पुरती पदनिहाय व प्रवर्गनिहाय आरक्षण व समांतर आरक्षणानुसार गुणवत्ता यादी प्रोव्हिजनल पोस्ट वाईज अँड कॅटेगरी वाईज हॉरिझॉन्टल रिझर्वेशन मेरिट लिस्ट जी आहे ती विद्यापीठ संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे। त्यानुसार आता बघा, या ठिकाणी हे बाकीचे मुद्दे तेवढे काय महत्त्वाचे नाहीत। काय काय आपल्याला सोबत घेऊन जायचं आहे ते अतिशय महत्त्वाचे आहे। बघा आता या ठिकाणी तुमचं या ठिकाणी बघा, सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, लघुटंकलेखक या पदासाठी एकूण 120 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात आलेली आहे। या पदासाठी मूळ कागदपत्रे पडताळणीनंतर व्यावसायिक चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे। म्हणजे सर्वात पहिले आता आपले या ठिकाणी जे 328 उमेदवार बोलवले, एकास 5 प्रमाणे विद्यार्थी बोलवलेले आहेत। एका जागेसाठी 5 विद्यार्थी फाईट खेळतील। त्यामधले 4 जण वापस बॅक टू पॅव्हेलियन घराकडे येतील आणि एका जणाची त्या ठिकाणी नियुक्ती होणार आहे मित्रांनो। नियुक्ती होताना 120 गुणांची लेखी परीक्षा आणि 80 गुणाचं डिक्टेशन यांची एकत्रित बेरीज होईल। 200 आणि 200 गुणांपैकी तुमची अंतिम निवड या ठिकाणी केली जाणार आहे। लघुटंकलेखक या पदासाठी बोलविण्यात आलेल्या तात्पुरता गुणवत्ता यादीतील गुणवत्ताधारक उमेदवारांच्या मूळ कागदपत्राची पडताळणी झाल्यानंतर जाहिरातीत नमूद केलेल्या संबंधित पदास आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, कागदपत्रे व इतर पात्रतेसंबंधी अर्हता परिपूर्ण करतील। केवळ अशाच उमेदवारांची मूळ कागदपत्रे पडताळणी झाल्यावर खाली नमूद केलेल्या वेळापत्रकानुसार व्यावसायिक चाचणी घेण्यात येणार आहे। कागदपत्रे पडताळणीत अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांची व्यावसायिक चाचणी कुठल्याही सबबीवर घेण्यात येणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी। म्हणजे या ठिकाणी मित्रांनो, जर तुमच्याकडे एखादा कागद जरी कमी असेल तरी त्या ठिकाणी तुमची
डिक्टेशन जे आहे ते होणार नाही, तुम्ही त्याच ठिकाणी बाद ठरणार आहात. म्हणून व्यवस्थित सर्व कागदपत्र, मूळ दस्तऐवज, झेरॉक्स प्रती, सेल्फ अटेस्टेड सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही घेऊन जाणं गरजेचं आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट्स म्हणा, नॉन क्रिमिलियर जे काही नसेल ते तयार करून ठेवा. आणि आपल्याला या ठिकाणी संपूर्ण बॅक इयर 2022 या आर्थिक वर्षातलं सर्व या ठिकाणी डॉक्युमेंट्स पाहिजेतात मित्रांनो. आणि या ठिकाणी आर्थिक वर्ष कालच 31 मार्चला संपलेलं आहे आपलं. तर बघा, सदर व्यावसायिक चाचणी एकूण 80 गुणांची घेण्यात येईल. उमेदवारास लेखी परीक्षेत 120 गुणांपैकी प्राप्त गुण व व्यावसायिक चाचणीतील 80 गुणांपैकी प्राप्त होणारे गुण असे एकूण 200 गुणांची गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. मी आताच सांगितले की 120 पैकी तुम्हाला लेखीला जे गुण मिळालेत आणि 80 डिक्टेशनचे यांची एकत्रित बेरीज होईल आणि त्यानंतर फायनल मेरिट लागेल. सर्व उमेदवारांनी शैक्षणिक अर्हता, अनुभव व इतर पात्रतेसंबंधी आवश्यक सर्व मूळ प्रमाणपत्र, अभिलेखे व त्यांच्या एक स्वसाक्षांकित 1 फोटोकॉपी विथ सेल्फ अटेस्टेड. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, सर्व मूळ प्रमाणपत्र आपल्याला सोबत घेऊन जायचं आहे, हा मुद्दा लक्षात ठेवा. झेरॉक्स नाही, सर्व मूळ प्रमाणपत्र आणि त्यांच्या एक स्वसाक्षांकित 1 फोटोकॉपी विथ सेल्फ अटेस्टेड, म्हणजे एक संपूर्ण तुमच्या डॉक्युमेंटचा बंच जो आहे तो स्वतःच्या स्वाक्षरीने, सिग्नेचरने या ठिकाणी अटेस्टेड केलेला असावा. तसेच विमुक्त जाती अ, भटक्या जमाती क, इतर मागास प्रवर्ग व इतर मागास वर्ग महिला आरक्षण, अराखीव खुला प्रवर्गातून 30% महिला आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी, तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील EWS प्रवर्गातील उमेदवारांनी परिशिष्ट अ मध्ये नमूद प्रमाणपत्राच्या छायांकित प्रतीसह परिशिष्ट ब मध्ये नमूद केलेल्या प्रमाणपत्राच्या स्वसाक्षांकित छायांकित प्रतीचा एक स्वतंत्र संच सोबत आणणे आवश्यक राहील. तर या ठिकाणी जे कॅटेगरीचे उमेदवार आहेत त्यांनी 2 बंच आपले या ठिकाणी घेऊन जावायचे आहेत. कॅटेगरीच्या उमेदवारांनी पूर्ण डॉक्युमेंट्सची यादी मी या ठिकाणी सांगणारच आहे. आणि उमेदवारांनी खालील वेळापत्रक, पुढे वेळापत्रक दिलेलं आहे, त्या ठिकाणी तुम्हाला वेळेनुसार आपल्या दिनांकानुसार त्या ठिकाणी हजर राहायचं आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनी इमारत, दिंडोरी रोड, म्हसरूळ, नाशिक 422004. स्वखर्चाने विहित वेळेपूर्वी किमान अर्धा तास अगोदर उपस्थित राहायचं आहे मित्रांनो. ज्या ठिकाणी MUHS विद्यापीठ आहे दिंडोरी रोडला, त्या ठिकाणी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये तुमची कागदपत्र पडताळणी आणि त्या शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनी इमारत, त्याच्यामध्ये विविध इमारत आहेत, डिपार्टमेंट आहेत, मला गेलं की तिथे समजून जाईल. किमान अर्धा तास अगोदर आपल्याला त्या ठिकाणी पोहोचायचं आहे मित्रांनो. बघूया या विशेष म्हणजे मित्रांनो, ही संपूर्ण लिस्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला व्हॉट्सॲप करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी कृषी विभागाची आमचा जो ग्रुप आहे तोही ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता. त्या ग्रुपवरसुद्धा मी टाकलेला आहे. ओके, नाही सापडलं तर मला थेट फोन करा, मी तुम्हाला संपूर्ण लिस्ट ही जी सूचना आहे त्या आणि 328 विद्यार्थी कोणकोणत्या 328 विद्यार्थ्यांची निवड झाली ती लिस्ट तुम्हाला देईल. आणि नाहीच झालं तर MUHS ही साईट गुगलवर टाका, तिथे तुम्हाला भेटून जाईल. ओके, बघा या ठिकाणी आधी पदनाम लघु टंकलेखक स्टेनोटायपिस्ट, अधिसूचनेसोबत प्रसिद्ध केलेल्या लघु टंकलेखक या पदासाठी प्रसिद्ध केलेल्या यादीतील उमेदवाराचा अनुक्रमांक बघा या ठिकाणी, जी आता पुढे यादी दिलेली आहे 328ची, तर त्याप्रमाणे त्यांनी गट पाडलेले आहेत. एका दिवशी 80 विद्यार्थ्यांचं कागदपत्र पडताळणी आणि डिक्टेशन स्किल होणार आहे मित्रांनो. त्यांनी विविध अशा बॅचेस या ठिकाणी टाकलेल्या आहेत. एका दिवशी 3 बॅचेस चालतील, एका बॅचमध्ये 25 विद्यार्थी असणार आहेत साधारणतः. ओके, तर बघा या ठिकाणी बॅच क्रमांक 1 ते 25 उमेदवाराचा अनुक्रमांक जो आहे तो लिस्टमध्ये दिलेला, ते सेकंड PDF आहे, ती मी तुम्हाला दाखवतो. त्याच्यावर 1 ते 25 विद्यार्थी संख्या जी आहे अनुक्रमांकावाली, त्यांना दिनांक 18/4/2023 सकाळी 9 वाजता बॅच क्रमांक 1 उमेदवाराचा क्रमांक 1 ते 25. ओके, असा असेल या ठिकाणी की तुम्हाला या ठिकाणी बॅच क्रमांक 1ला कागदपत्र पडताळणी 18/4/2023 सकाळी 9 वाजता होईल. आणि या ठिकाणी उमेदवाराची व्यावसायिक चाचणी परीक्षा एकूण गुण 80, इंग्लिश अँड मराठी डिक्टेशन अँड टायपिंग हे जे आहे बघा, बॅच क्रमांक 1 ते 25 वाल्यांना 18 तारखेला तुमची कागदपत्र पडताळणी होईल आणि बॅच क्रमांक 1 ते 25 वाल्यांचं डिक्टेशन दुसऱ्या दिवशी म्हणजे 19/4/2023
ला होईल. म्हणजे बॅच क्रमांक 1 ते 25 अनुक्रमांकाचे विद्यार्थी आहेत. 18 तारखेला कागदपत्र पडताळणी ओके म्हटलं की त्याच्या दुसऱ्या दिवशी डिक्टेशन आहे, त्याच दिवशी डिक्टेशन नाही. व्यावसायिक चाचणी दुसऱ्या दिवशी सकाळी 8:30 वाजता असणार आहे मित्रांनो. त्यानंतर बॅच क्रमांक 2 26 ते 50, 18 तारखेला कागदपत्र पडताळणी ओके. बॅच क्रमांक 3 51 ते 80 या ठिकाणी म्हणजे थोडक्यामध्ये 1 ते 80 वाले जे विद्यार्थी आहेत अनुक्रमांकावाले त्यांचं कागदपत्र पडताळणी 18 तारखेला असेल आणि त्यांची व्यावसायिक चाचणी ही दुसऱ्या दिवशी म्हणजे 19/4/2023ला असेल. 1 ते 25 वाल्यांचा जो काही वेळ असेल तो सकाळी 8:30चा, 26 ते 50 वाल्यांचा वेळ असेल 11 वाजता आणि 51 ते 80 वाल्यांचा वेळ असेल दुपारी 2 वाजता. अशा विविध प्रकारच्या बॅचेस आहेत मित्रांनो. हे सविस्तर सांगत बसलं तर खूप मोठा व्हिडिओ होईल आपला. बॅच क्रमांक त्यानंतर 81 ते 161 वाल्यांचं डॉक्युमेंट्स 19 तारखेला आणि 81 ते 106 वाल्यांचं या ठिकाणी डिक्टेशन हे 20 एप्रिल 2023ला वेगवेगळ्या वेळेमध्ये 8:30 वाजता, 11 वाजता आणि 2 वाजता. त्यानंतर 162 ते 242 अनुक्रमांकवाले जे विद्यार्थी आहेत त्यांची कागदपत्र पडताळणी जी असेल ती असेल या ठिकाणी 20 तारखेला आणि यांचं डिक्टेशन असेल 21 तारखेला. 243 ते 328 पर्यंत जे काही विद्यार्थी आहेत अनुक्रमांकावाले त्यांची कागदपत्र पडताळणी असेल 24 तारखेला आणि त्यांचं डिक्टेशन असेल ते म्हणजे 25 तारखेला. म्हणजे 243 ते 328मध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना डिक्टेशनसाठी मोठ्या प्रमाणामध्ये बाकीच्यांच्या तुलनेत वेळ मिळालेला आहे मित्रांनो. यांचं डिक्टेशन असेल 25 तारखेला. तर अशा प्रकारचं हे वेळापत्रक होतं आणि या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी जे आहे ते उमेदवारांची मराठी टंकलेखन चाचणी ISM V6 सॉफ्टवेअर यातील बघा या ठिकाणी मित्रांनो आपली टंकलेखन चाचणी कोणत्या याच्यामध्ये होणार आहे, DVOT सुरेख या फॉन्टमध्ये, तसेच इंग्रजी टंकलेखन चाचणी टाइम्स इन रोमन या फॉन्टमध्ये घेण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. प्रचंड या ठिकाणी कम्प्युटरवर बसून सराव करा. ज्या विद्यार्थ्यांची MUHS मध्ये या ठिकाणी निवड झालेली आहे डिक्टेशनसाठी जोर लावा मित्रांनो. अतिशय सुंदर पोस्ट आहे. महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे संधी आहे. लगेचच यादीमध्ये नाव आलं तेव्हापासून कंटिन्यू डिक्टेशन घ्या आणि कम्प्युटरवर प्रचंड सराव करा. मराठी आणि इंग्रजीचा दिलेल्या फॉन्टमध्ये मी या ठिकाणी हायलाईट केलेले आहेत मुद्दे. त्यानंतर बघा या ठिकाणी पुढचा मुद्दा मित्रांनो की कागदपत्र पडताळणीचे डॉक्युमेंट्स. नंतर पुढची यादी जी आहे जे 328 विद्यार्थ्यांची यादी तुम्हाला मी दाखवणारच आहो मित्रांनो. पुनश्च एकदा सांगू शकतो मित्रांनो की ज्या विद्यार्थ्यांची महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये निवड झालेली आहे त्यांनी आपली सर्व कागदपत्रे व्यवस्थित तयार ठेवा. विशेष म्हणजे डिक्टेशन आणि कम्प्युटरवर सराव करा. हातावर लिहिण्याचा सराव करू नका. डायरेक्ट कम्प्युटरवर तुम्ही प्रॅक्टिस करा. जेवढी प्रॅक्टिस करशाल तन मन धन ईच अँड एव्हरी सेकंद तुमच्या आयुष्यातला आता महत्त्वाचा आहे आणि जो विद्यार्थी प्रचंड कष्ट घेईल त्याचंच या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे मित्रांनो. तर बघा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक परिशिष्ट लघु टंकलेखक स्टेनोटायपिस्ट या पदासाठी तात्पुरता गुणवत्ता यादीतील मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी बोलविण्यात आलेल्या उमेदवारांनी त्यांची सर्व मूळ प्रमाणपत्रे सदर मूळ प्रमाणपत्राचे स्वसाक्षांकित सेल्फ अटेस्टेड एक छायांकित प्रत खालील नमूद केलेल्या क्रमांकानुसार संच तयार करून आणणे आवश्यक आहे. तर म्हणजे या ठिकाणी आपल्याला कागदपत्र लावायचे ते सर्व बंच कशा प्रकारचा रेडी करायचा तर हे या लिस्टप्रमाणे तुम्ही सर्व कागदपत्रे लावा. ओके. क्रमांक 1ला बघा या ठिकाणी ऑनलाईन अर्ज भरतेवेळी अपलोड केलेले पारपत्र आकाराचे या ठिकाणी रंगीत 2 छायाचित्र. म्हणजे बघा सर्वात पहिल्या पेजवर आपल्याला 2 पासपोर्ट फोटो लावायचे आहेत आणि कोणते पासपोर्ट फोटो फॉर्म भरताना जे पासपोर्ट फोटो आपण दिलेला आहे त्या ठिकाणी तोच पासपोर्ट लावायचा आहे फोटो. त्यानंतर 2 नंबर जन्मतारखेचा पुरावा म्हणून तुम्ही जन्म प्रमाणपत्र, शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट, SSC सर्टिफिकेट, लिव्हिंग सर्टिफिकेट. म्हणजे थोडक्यामध्ये जन्मदाखल्याचा
जो काही उल्लेख आहे आपला तो म्हणजे 10वीची ज्याला आम्ही सनद म्हणतो, ज्याला 10वीचं प्रमाणपत्र म्हणतात, त्याचा दुसरा क्रमांक, त्याची झेरॉक्स त्या ठिकाणी लावा. आणि मित्रांनो, शक्यतो जमलं तर 2 बंच घेऊन जा, काही हरकत नाही. कधी कधी गोंधळामध्ये कसं होते, एखादा कागद इकडं तिकडं आपला होऊ शकतो, म्हणून 2 बंच तुम्ही सोबत घेऊन जा. आणि त्या सर्व कागदावर, प्रत्येक कागदावर तुम्हाला स्वतःची सही करायची आहे, डेट लिहून वाटल्यास. ओके. त्यानंतर तिसरा मुद्दा बघा, तिसरं कागद आपला महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र, डोमासाईल सर्टिफिकेट पाहिजे. 4 राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट. आपल्याकडे राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र म्हणजे प्रत्येकाने नॅशनॅलिटी काढलेली असली पाहिजे. 5 क्रमांक 10वी उत्तीर्ण गुणपत्रक प्रमाणपत्र, 10वीचं उत्तीर्णचं गुणपत्रक पाहिजे, मार्क मेमो आपल्याकडे, आणि सर्टिफिकेटसुद्धा 12वी उत्तीर्ण गुणपत्रक आणि सर्टिफिकेटसुद्धा. त्यानंतर पदवी असेल तर पदवी गुणपत्रक, त्यानंतर पदवी प्रमाणपत्र, 8वी जे आहे, 8वा नंबर जो आहे तो पदवी प्रमाणपत्र म्हणजे आपलं डिग्री सर्टिफिकेट या ठिकाणी आपल्याला लावायचं आहे. जर तुम्ही पदव्युत्तर पदवी असाल, पोस्ट ग्रॅज्युएशन, तर त्याची मार्कशीट. त्यानंतर 10 नंबर पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र म्हणजे MA जे काही आहे तुमचं झालेलं किंवा MSc झालेलं असेल त्याचं जे काही डिग्री असते ती डिग्री लावायची आहे. त्यानंतर डिप्लोमा डिग्री गुणपत्रक प्रमाणपत्र, डिप्लोमा इन डिग्री मार्कशीट, सर्टिफिकेट तुम्हाला लावायचं आहे. त्यानंतर तुम्ही ज्या कास्टमधून मोडता ते जात प्रमाणपत्र फक्त मागासवर्गीय उमेदवारांकरता लागू असेल. त्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जर असल्यास हे लावायचं आहे. त्यानंतर 14वा नंबरचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा, खुल्या गटातल्या महिलांसाठी अतिशय महत्त्वाचा, हे जर प्रमाणपत्र तुमच्याकडं नसेल तर यू आर डिस्क्वालिफाय होणार या ठिकाणी. तर बघा, उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र 31/3/2022 पर्यंतच पाहिजे. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं की 31/3/2022 पर्यंतचं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट पाहिजे, म्हणजे गतवर्षीचं पाहिजे. आत्ता चालू आहे 2023 मित्रांनो. जुनं सर्टिफिकेट नॉन क्रिमिलियर असलं पाहिजे. ज्या मुलींचं खुल्या गटामधून विचार होणार आहे या ठिकाणी, एखादी कॅटेगरीतली महिला, मी वारंवार सांगत असतो महिलांचं हे, की ज्या महिला कॅटेगरीमध्ये आहेत आणि त्यांची निवड खुल्या गटामधून झालेली आहे, त्या महिलांना खुल्या गटातलं 30% प्रमाणपत्र जे आहे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचं प्रमाणपत्र दाखल करावं लागणार आहे. तेव्हाच तुमची या ठिकाणी निवड होईल, अन्यथा यू आर डिस्क्वालिफाय. त्यानंतर 15 नंबरचा मुद्दा, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र काढतेवेळी तहसीलदाराकडून मिळालेले 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखलासुद्धा मागितलेला आहे. अतिशय यांनी कडक कागदपत्र पडताळणी करायला आहेत बघा. मुद्दा दिलेला आहे, अरे बापरे, म्हणजे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र काढते हो आपण, राईट, आणि ते काढताना तहसीलदारांकडून आपण 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला घेतो एक, आणि तो काय करतो, आपण घेतला तर घेतो घरी, नाही तर त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी आपण काढतोय प्रमाणपत्र त्यांच्याकडेच तो उत्पन्नाचा दाखला देऊन टाकतो. तर लक्षात ठेवा, ज्याने नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र काढलेलं आहे तहसीलदारांकडून मिळालेल्या 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखलासुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहिजे. त्यानंतर बघा 16व्या नंबरचा, इंग्लिश अँड मराठी शॉर्ट हँड 80 W per minute सर्टिफिकेट अँड इंग्लिश टायपिंग 40 W per minute अँड मराठी टायपिंग 30 W per minute. तर या ठिकाणी इंग्लिश आणि मराठी शॉर्ट हँड असलेलं 80चं प्रमाणपत्र, इंग्लिश टायपिंग 40 आणि मराठी 30. ज्या पदाकरता मराठी व इंग्रजी टंकलेखनाची अर्हता विहित केलेली आहे त्या पदांना या ठिकाणी प्रमाणपत्र तुम्हाला सादर करणं गरजेचं आहे. मित्रांनो, ही होती सर्व महत्त्वाचे तुमचे डॉक्युमेंट्स. या व्यतिरिक्त पुन्हा आणखीन दिलेले आहेत डॉक्युमेंट्स पुढे. 18व्या नंबरचा मुद्दा, MSCIT प्रमाणपत्र हे असल्यास तर चालून जाते तुम्हाला. त्यानंतर मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा म्हणजे आपली 10वीची मार्क मेमो, त्याच्यावर आपला विषय असतो. त्यानंतर शासकीय निमशासकीय सेवेत जर कार्यरत असेल तर त्याचे आपल्याकडे कर्मचारी असल्याचा पुरावा जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे. आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील EWS उमेदवारांकरिता शासन निर्णयाप्रमाणे जे काही आहे कागदपत्र, ती कागदपत्र सादर करावी लागतील. महिला उमेदवारांनी विवाहापूर्वीचे नावाचे व विवाहानंतर बदललेल्या नावाचे मूळ प्रमाणपत्र सादर करावे. विवाह नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे. ज्या महिलांचा विवाह झालेला आहे आणि त्यांनी प्रमाणपत्र लावलेलं आहे किंवा मॅरिड सांगितलेलं आहे, त्यांनी विवाह नोंदणी प्रमाणपत्र महाराष्ट्र शासन राजपत्राचं लावावं लागणार आहे. आणि ज्या महिलांनी नावाचे किंवा विवाहानंतर नाव बदललेलं आहे त्यांनीसुद्धा सन 1991चे जनगणना कर्मचारी असेल तर
पॅन कार्ड, आधार कार्ड, ओळखपत्र, मतदार संस्थेचे ओळखपत्र हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी ठेवायचे आहेत मित्रांनो. या व्यतिरिक्त बघा परिशिष्ट ब मध्ये ज्या काही विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व इतर मागास वर्ग, महिला आरक्षण, राखीव महिला 30% वगैरे वगैरे या सर्वांसाठी ही सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला तयार ठेवायची आहे. आणि विशेष म्हणजे जन्मतारखेचा पुरावा, आदिवास प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर, आधार कार्ड, पॅन कार्ड, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असेल तर त्याचं प्रमाणपत्र व सदर प्रमाणपत्र काढतेवेळी तहसीलदारांकडून मिळालेला 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला आणि रेशन कार्डसुद्धा तुमचं या ठिकाणी लागणार आहे मित्रांनो. अशा प्रकारचे हे महत्त्वाचं जे आहे हे कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात ते होते. आणि आपले या ठिकाणी 328 विद्यार्थी कोणते आहेत त्याचीसुद्धा यादी आहे या ठिकाणी मित्रांनो. 328 विद्यार्थी जे आहेत ते जनरल क्रमांक जो आहे तो या ठिकाणी घेतलेला आहे. तर 94 गुणाचा जो आहे तो टॉपर आहे लेखीमध्ये. तर असे 328 विद्यार्थ्यांची या ठिकाणी निवड झालेली आहे. माझ्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांची नावे या ठिकाणी आहे, जसं की हे सायलीताई जे आहेत या मुंबईच्या आहेत आणि त्यांची या ठिकाणी निवड झालेली आहे. अभिनंदन सायलीताई, तुमचं चांगल्या प्रकारे डिक्टेशनची तुम्ही तयारी करा आणि निश्चितरित्या यशस्वी व्हा. ओके. त्यानंतर अशी 300, आता हे सर्व विद्यार्थ्यांची नावे काय वाचणार नाही. 328 विद्यार्थी या ठिकाणी आहेत मित्रांनो. आणि कशा प्रकारचा काय पॅटर्न आहे ते मी सांगितलेलं आहे. ही तुम्हाला PDF पाहिजे असेल तर मला या ठिकाणी व्हॉट्सॲप करू शकता. आणि MUHS विद्यापीठाची, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कागदपत्र पडताळणी आणि डिक्टेशन परीक्षेसाठी प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर या यूट्यूब चॅनलकडून सर्व भावी अधिकाऱ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि मित्रांनो, अद्याप जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल त्वरित सबस्क्राईब करून घ्या. आणि जर तुम्हाला या दोन्ही PDF सापडत नसतील किंवा भेटत नसतील, काही अडचण असेल तर बिनधास्तपैकी मला फोन करू शकता मित्रांनो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा मोबाईल नंबरसुद्धा दिलेला आहे किंवा कुठल्याही व्हिडिओच्या खाली माझा मोबाईल नंबर आहे, माझ्या चॅनलवरच्या म्हणतोय. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि पुनश्च एकदा माझ्याकडून सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.